हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. सो वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. मस्त मॉर्निंग झालेली आहे. काल भरपूर पाऊस पडलेला आहे, म्हणजे एवढा पाऊस पडला की लिटरली ते इव्हन लाईट गेलेली का त्याच्यात काहीतरी पडलं असेल किंवा काहीतरी झालं असेल. बट सगळीकडे आम्ही ऑन द वे जेव्हा पाहिलं तेव्हा खूप सारं पाणी होतं रस्त्यावर. नायसाची स्कूल आहे आज. सो आजकाल नायसाला न्यू ऑब्सेशन झालेलं आहे, ते म्हणजे पोह्यांचं. सो तिच्यासाठी आता मी पोहे बनवले आहेत स्कूलला, कारण तिला आय डोंट नो कसं, पण तिला आता पोहे एवढे आवडायला लागलेत की ती सतत पोहेच मागते माझ्याकडे. सो पोहे आता बनवत ठेवलेत. वाजले आहेत 8:11. नायसाची स्कूल आहे 8:30ला. नायसासुद्धा तिथे रेडी आहे. तर आम्ही फटाफट तिला मी नायसाला सोडून आली. त्याच्यानंतर व्हिडिओ एडिट केला, त्यानंतर नाश्ता बनवला. आज नाश्त्याला बनवला आहे साबुदाण्याची खिचडी, आणि खूप दिवसांनंतर साबुदाण्याची खिचडी बनवली आहे. सो पाऊस तर पडून गेला, मस्त पडला, म्हणजे भरपूर. जसं मगाशी मी सांगितलं की खूप खूप पाऊस. लिटरली काही जागेंवर आमच्या इथे जसं पाणी सुद्धा भरलंय. बट गरमी ती आहे ती आहेच. सो ते गरमीमुळे एवढं त्रास होतोय ना. युजली असे खूप लोक आहेत ज्यांना समर्समध्ये स्किन कन्सर्न्स होतो जस्ट बिकॉज ऑफ स्वेटमुळे आपल्या चेहऱ्यावरती ॲक्ने येतात आणि ॲक्ने मार्क्स सुद्धा येतात. आणि अशा टायमाला आपण विचार करतो की ॲक्ने आणि ॲक्ने मार्क्सच्या दोन्ही गोष्टींसाठी वी हॅव टू यूज समथिंग लाईक 2 डिफरंट प्रोडक्ट्स. पण आज मी तुम्हाला ज्या प्रोडक्टबद्दल सांगणार आहे हे मी आधीसुद्धा ह्याच्याबद्दल रिव्ह्यू दिलेला आहे, पण परत एकदा मी मेन्शन करते, कारण नॉट नेसेसरी की सगळेच लोक सगळे ब्लॉग बघतात. सो मिस आउट होतं. सो असा एक प्रोडक्ट आहे सो विच हॅव पॉवर ऑफ 2 ॲक्टिव्स, आणि दोन्ही प्रॉब्लेम्स एकाच प्रोडक्टमध्ये सॉल्व्ह होऊ शकतात. डर्माको तुमच्यापर्यंत घेऊन आलेला आहे सॅलिसिनामाइड रेंज ऑफ प्रोडक्ट्स, ज्यात तुम्हाला फेस वॉश आहे, सिरम आहे. सो तुम्ही तुमचा डे स्टार्ट करू शकता डर्माकोचं सॅलिसिनामाइड अँटी ॲक्ने फेस वॉश, ज्यात 2 ॲक्टिव्ह पॉवर्स आहेत. 2% सॅलिसिलिक ॲसिड आणि 2% नायसिनअमाइड, जे आपल्या स्किनवरची एक्सेस ऑइल असतं त्याला रिमूव्ह करण्यात हेल्प करतं. त्याचबरोबर कंट्रोल्स ब्रेकआउट्स, अनक्लॉग्स पोर्स आणि फेड्स ॲक्ने मार्क्स लाईक अ प्रो. त्यानंतर कंटिन्यू युअर रिजिम विथ डर्माको सॅलिसिनामाइड अँटी ॲक्ने सिरम, ज्यात पॉवर ऑफ 2% सॅलिसिलिक ॲसिड आणि 5% नायसिनअमाइड आहे, विच नॉट जस्ट हेल्प्स इन रिड्युसिंग ॲक्ने बट त्याचबरोबर ॲक्ने मार्क्सला ट्रीट करतं सायमल्टेनियसली. त्याचा रिझल्ट आहे यू विल गेट युअर स्किन क्लिअर, म्हणजे तुम्हाला एक क्लिअर स्किन मिळेल. सो टू प्रोटेक्ट युअर स्किन फ्रॉम सन डॅमेज तुम्ही यूज करू शकता डर्माकोचं 1% यालुरोनिक सनस्क्रीन ॲक्वा जेल, विच हॅज अ पॉवर ऑफ SPF 50 अँड PA 4 times प्लस फॉर्म्युलेशन. हा जो सनस्क्रीन आहे सुपर लाईट वेट आहे, फ्रेग्रन्स फ्री आहे, आणि त्याचबरोबर आपल्या चेहऱ्यावरती व्हाईट कास्ट नाही सोडत. सो कंटिन्युअस 4 वीक्ससाठी जर तुम्ही हा रिजिम फॉलो केला तर तुमच्या स्किनवरचे जे ॲक्ने आणि ॲक्ने मार्क्स आहेत ते नक्कीच कमी होतील. डर्माको नेहमी म्हणतो की तुम्ही आमचे प्रोडक्ट्स यूज करण्याच्या आधी डू अ पॅच टेस्ट. त्याचबरोबर जर तुम्हाला इनकेस हे प्रोडक्ट हवे असतील तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी याची लिंक दिलेली आहे. डर्माकोचे प्रोडक्ट्स तुम्हाला Amazon, नायका, फ्लिपकार्ट आणि पर्पलवर मिळतील. तुम्ही माझं कुपन कोड सुद्धा यूज करू शकता, ज्याच्यावरती तुम्हाला 20% ऑफ मिळेल, आणि माझा कुपन कोड आहे रचना 2024. त्याचबरोबर डर्माकोने खूप छान इनिशिएटिव्ह घेतला आहे. ते म्हणजे कसं, जेव्हा पण तुम्ही त्यांच्याकडनं काही बाय कराल, डर्माको विल लिंक युअर ऑर्डर विथ अ चाइल्ड दॅट दे हेल्प एज्युकेट अलॉंग विथ भूमी. Dermaco has empowered 15,000 plus students this year with their Young Scientist initiative. त्याचबरोबर डर्माकोचे सगळे प्रोडक्ट्स जे आहेत ते फ्रेग्रन्स फ्री आहेत. सो चला मग आता मी परत एकदा किचनमध्ये जाते. मला ॲक्च्युली 1-2 कामं सुद्धा आहेत. सनी सुद्धा आईंबरोबर बाहेर चाललेला आहे, बट त्याआधी मी फटाफट पहिले जेवण बनवून घेते. लगेच नायसाचं स्कूल टायमिंग सुटण्याचं होऊन जातो, आणि कितीही मी बोलली ना की नायसा स्कूलला गेल्यानंतर आय हॅव प्लेंटी ऑफ टाइम, नाही, ते टाइम असं निघून जातो. लाईक 8:30ला मी तिला ड्रॉप करते. घरी येईपर्यंत नाही बोललो तरी
इट टेक्स 15 to 20 मिनिट्स. ऑन द वेच मी आईशी पण बोलून घेते, कारण तो एक रिच्युअल आहे की आईशी मी सकाळी बोलते. सो ऑन द वे मी तिच्याशी बोलते. मग आल्यानंतर कसा टाइम निघून जातो ना समजतच नाही. म्हणजे लगेच मग 11:30 11:45 वाजतात आणि मग असं वाटतं की अरे टाइम संपला. कधी कधी तर असं वाटतं की पूर्ण दिवस खुला झाला पाहिजे. म्हणजे ॲसच तसाही नायसाचा काही त्रास नाहीये मला, बट आपण निवांत आपल्या कामं नाही करू शकत. सतत मुलांकडे लक्ष जातं, कारण लहान आहे ती. सो काय ना काहीतरी उचापत्या चालूच असतात घरात. एनिवेज, सो आजच्या दिवसात आम्ही काय काय करणार आहोत ते तुम्हाला समजेलच. सो पीपल स्टे ट्यून्ड. सो आत्ताच आम्ही केरला तमिळनाडू ट्रिप करून आलो. त्यावेळेस मी माझ्या सगळ्या जागेचे मॅग्नेट्स घेऊन आली. बट एका जागेचं राहिलं, ते म्हणजे मीनाक्षी टेम्पल. कारण तिथे एक तर गरमीमुळे आम्ही एवढे वैतागलेलो की काही समजतच नव्हतं. असं वाटत होतं की कधी बसमध्ये शिरतो आणि AC मध्ये जाऊन बसतो, असं झालेलं ते. सो त्या गडबडीत ते जमलंच नाही. त्याच वेळेस लाईक आमच्याकडे फक्त 4 का 5 तासच होते. आमची लगेच फ्लाईट होती म्हणून ते जमलं नाही. सो फायनली मी मागवलं ॲमेझॉनवरनं. सो येस, जर तुम्हाला कधी कुठे नाही मिळालं हे तर ॲमेझॉनवर तुम्हाला इझिली मिळतात. कधी कधी कॉस्ट खूप महाग सुद्धा असते, 500-600, पण नाही, मला हे 150 रुपीजलाच मिळाले. तुम्ही थोडंसं सर्च केलं तर तुम्हाला पण मिळेल. बाहेर सुद्धा ह्याच रेंजला मिळेल. आहे मीनाक्षी, हनुमान टेम्पल, ह्या सगळ्या. आता मॅग्नेट्सला मला एक जागा करायची आहे कुठेतरी. हे आहेत आमच्या ह्या वेळेसचे मुन्नार टेकडी, कोडाईकॅनल अँड वन मोर इज इट. अभि आणि फाल्गुनी ते गेलेत मलेशियाला. त्यांची मलेशिया ट्रिप ते एन्जॉय करतायत. ज्ञानाची फर्स्ट फ्लाईट होती आणि खूप स्वीट जेस्चर म्हणून एअर इंडियाने एक छानसं केकसुद्धा त्यांना दिलं. त्याने तो कट केला, एक सर्टिफिकेट दिलं. सो जर तुम्ही कधी तुमच्या बेबीला घेऊन जात असाल फ्लाईटवर आणि फर्स्ट फ्लाईट असेल तर आता तुम्ही एक सर्टिफिकेट बनवून घेऊन जाऊ शकतात. त्यांच्याकडनं त्यांचं स्टॅम्प, साईन हे सगळं काही घेऊ शकतात आणि तुम्ही त्यांना सांगू शकतात की आमच्या बेबीचं फर्स्ट फ्लाईट आहे. सो ते तुम्हाला सर्टिफिकेटवर ते साईन वगैरे करून देतील आणि ती आठवण राहते. नायसाच्या वेळेस हे काहीही आयडिया नव्हती की हे सगळं असं असतं, पण आता हळूहळू ज्ञानाच्या वेळेस ते सगळं काही समजतंय. नायसाच्या वेळेस असतं तर मी नायसाचं सुद्धा करून घेतलं असतं, बट इट्स ओके. आमच्याकडे व्हिडिओज आहेत, ते मेमरीज आहेत. सो आज जेवणाला बनवलं आहे मटकीची आमटी, नायसाचं फेवरेट बटाट्याची भाजी, भात आणि चपाती. फ्रेशन अप होते आणि लगेच निघते नायसाला घ्यायला, कारण 12 वाजलेत. सो नायसा इज बॅक फ्रॉम स्कूल. मजा आली स्कूलमध्ये? काय शिकवलं आज टीचरने? ड्रॉइंग आणि नंबर्स काउंटिंग. हो, अजून डान्स. वाव, कोणत्या गाण्यावर डान्स केला तू? हा, चल खोटी. चल, पोयम शिकवली ना? सो नायसाच्या स्कूलमध्ये पोयम शिकवताना डान्स करतात, गिटार वाजवतात. ड्रम्स आणि गिटार. हो, श्रीखंडी, चपाती आणि भात. एक पण दुधे नसतं, एक पण नसतं. पालेभाजी दे थोडीशी, थोडीच दे. काय नाही, रामफळी वगैरे ते दोन आहे अजून बोललो ना, पण टिकली नाही. कुठे ती तुटली ना. आज खूप छान वातावरण आहे, एकदम पावसाळी. पहिलाच पाऊस पडून गेलाय आणि एवढं छान एकदम वाटतंय निसर्गाच्या सानिध्यात. आणि लगेच एकदम एका पावसातच झाडांना किती एकदम म्हणजे तरतरीत म्हणजे हे झालेत, ती एकदम फुलं आलेत, हिरवीगार पानं झालेत एकदम छान सगळीकडे. आणि फुलं पण सगळीकडे एकदम एका पावसातच किती बदल झालेला आहे एकदम. आज खूप छान वाटतंय. वातावरण एवढं मस्त आहे, एकदम ढगाळी वातावरण एकदम. आणि आमचं फार्म हाऊस म्हणजे ह्याची माची प्रबळगडच्या पायथ्याशी आहे एकदम. एवढं खूप छान वाटतंय. आता तो प्रबळगड पण एकदम हिरवंगार होईल ना, आता ते ग्रीन एवढं सुंदर वाटेल, एकदम ग्रीनरी.
ते बघ आज सुरुवात पण झाली रे बघ ना, ग्रीन ग्रीन वाटायला पण सुरुवात झाली. पूर्ण ग्रीन होतं ना तर असं वाटतं काय गालीच्याच टाकलेलं आहे असं वाटतं एकदम. खूप छान वाटतं. आलोय आम्ही फार्म हाऊसवर आणि खूप छान आणि असं प्रसन्न वाटतंय फार्म हाऊसवर येऊन. म्हणजे मन एकदम शांत, निसर्गाच्या सानिध्यात एकदम खूप मस्त वाटतंय. आणि येस, थोड्या वेळ आम्ही टाईम स्पेंड करू. आईचं काम आहे थोडं आणि ते वाइंड अप झाल्यावर मग परत बॅक टू होम. सो नेचर इज ऑलवेज रेमेडी. मामांनी आणली दुधी. काका नाही तर घर एकदम शांत आहे. काका नाही तर घर. इथे कसलाही आवाज येत नाही एकदम. फक्त पक्षी आणि पक्ष्यांचाच, प्राणी तर नाही आता. पहिले होते इथे वाघ वगैरे होते पण आता जंगल होतं ना पूर्ण. आता सगळ्यांनी फार्म हाऊस प्रत्येकाचे झाले तिथे. फार्म हाऊस पेक्षा त्यांनी हे केलं, काय म्हणतात, टाउनशिप केली ना. त्याच्यामुळे आता सगळं, नाही तर पहिलं हे सगळं जंगल वाटायचं. आता म्हणजे भीती वाटायची आतमध्ये. रानडुक्कर पण असे आमच्या समोरून गेलेले होते. भरपूर प्राणी होते. आता हळूहळू सगळं कमी होऊन नेचरचं थोडंसं हे झालंय, नेचर कमी. आणि तरी पण हे आमचं कसं एक साईड असल्यामुळे कसलाही गाडी याचा कसलाही आवाज नाही, एकदम शांतता. तरी आता ह्या साईडला भरपूर डेव्हलप होणार आहे टाउनशिप. चिकू पण आता या झाडाला बघू किती आहे. तरी बारीक येते ना, बारीक येते. पण सगळ्या झाडांना चिकू एवढे आले पण हो खूपच आले. चिकूचं माकडे येतात ना हे जास्त. आणि मी काय म्हणते, मोगऱ्याचं ते पूर्ण आहे ना, हा ते कटिंग कर. आता पावसाळा आलाय ना, ते कटिंग करून त्याला माती वगैरे टाका. आणि पण किती फुल मस्त मोगरा बहरलेला असायचा, त्याला कीड लागले. कटिंग करून टाक, माती येते. इकडे आहे सोनचाफा आणि हे सगळे गुलमोहर ना, गुलमोहरची झाडे बाकीची. आणि ते गुलमोहरचं बघितलं फुललेलं, येलो पण असतं आणि हे असतं ऑरेंज जास्त असतं. ऑरेंज हे रेड आहे, छान वाटतंय ना इथे. चल बेसनचा पोळा. नेहमीच सगळं काही परफेक्ट नसतं. तसं की हे चुकलं, सगळंच परफेक्ट राहायला लागलं तर मग आयुष्य मज्जा पण नाही येणार. जसं मी नेहमीच म्हणतो की अप्स अँड डाऊन्स हे असायलाच पाहिजे. काय म्हणतात, हसणं रडणं हे दोन्ही सुद्धा असायला पाहिजे. आपल्याला जर कोण अप्रिशिएट करते तर क्रिटिसिझम पण लाईक हँड इन हँड सगळं काही गोष्टी जातात. तसं हे झालेलं आहे माझं. आता नेहमी परफेक्ट आहे तर आज ते बिचारं तुटलं. प्रत्येकाच्या आयुष्यात प्रॉब्लेम्स तर असतात पण ते आपल्यावर आपण कसं फेस करतो, डील करतो. आणि इट्स नॉट नेसेसरी की सगळ्याच गोष्टी सगळ्यांना सांगितल्या पाहिजे असं आहे ना. म्हणजे आणि मी तेच म्हणते की सगळं परफेक्ट नाही. कोणाचंच आयुष्य, आपण ह्युमन बिंग आहोत आणि आपलं कोणाचंच आयुष्य परफेक्ट नाही. नॉट ओनली ह्युमन बिंग्स, बर्ड्स, ॲनिमल्स, सगळे ह्या अर्थवर जेवढी लोक आहेत सगळं काय, फक्त ना आपण तेवढं फॉर्च्युनेट फील करायला पाहिजे किंवा जे आहे त्यात आनंदात राहायला पाहिजे. आजच एक गोष्ट ऐकली ती म्हणजे आपलं हा एक गोळा आहे लाईक अर्थ. त्या अर्थवर तुम्हाला खाणं पिणं खूप छान 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 गोष्टी बघायला मिळत आहेत, श्वास घ्यायला मिळतोय. पण बाकीचे जे प्लॅनेट्स आहेत तिथे हे सगळं काही नाही. हा आयुष्य आपल्याला इथे मिळालं आहे. सो हा आयुष्य जगा, एन्जॉय करा, कोणाबद्दल जास्त विचार करू नका आणि जसं स्वतःला पाहिजे तसं जगा आणि आनंदात राहा. काम करत राहा, मेहनत करत राहा, तुमचे ड्रीम्स फॉलो करत राहा अँड येस लीड अ गुड लाईफ. चला हे विचार झाले एका साईडला ऑलरेडी पार्टिशन्स करून टाकले. असंच काय धावपळ मिनी ब्लॉग चॅलेंज
मी हे बघा तो चॅलेंज तर मी घेतला, तर किती लोकांना माहिती आहे नो, कारण असे पण ऑडियन्स आहे किंवा असे पण आपले यूट्यूब फॅमिली मेंबर्स आहेत, त्यामुळे इन्स्टावर नाही एवढं फॉलो करत किंवा इन्स्टाचा थोडासा वेगळा आणि यूट्यूबचा असा वेगळा. डेली ब्लॉगचा हा जो चॅलेंज नाही बोलता येणार, पण जेव्हा मी डेली ब्लॉग स्टार्ट केलं किंवा मी जेव्हा विचार केला की हा मला आता डेली काय ना काहीतरी टाकायचं आहे, बट जे फ्रुटफुल असेल, जे म्हणजे टाकण्यासाठी टाकायचं नाही, मी असं नेहमीच बोलतो. पण तो चॅलेंज मला कधीच वाटला नाही. लाईक आता ऑलमोस्ट 5 वर्ष व्हायला आलेत, मला कधीच ते चॅलेंज नाही वाटलं. पण जे मला मिनी ब्लॉग टाकताना जो चॅलेंज येतो, लाईक 1.5 तासाचा जो मिनी ब्लॉग, 1.5 मिनिटाचा जो मिनी ब्लॉग असतो, त्याचा आम्ही चॅलेंज घेतलेला आहे. 100 days चॅलेंज. आता आय गेस 37 days नाही, आता 40 आज 40 आहे. 40 days म्हणजे तो एक मोठा चॅलेंज आहे. कारण कसं, जे आम्ही तुम्हाला व्लॉगमध्ये दाखवतो किंवा जे तुम्हाला दिसतंय त्याच्या व्यतिरिक्त काहीतरी आम्हाला वेगळं त्या मिनी ब्लॉगमध्ये दाखवायचं. असं नाही व्हायला पाहिजे की तिथे पण ते सेम आहे आणि तिथे पण तेच आहे आणि इथे पण तेच आहे. सो दिस इज लाईक अ बिग चॅलेंज. मध्येच मी असा पण विचार केला की युट्यूबवर पण चालू करू, पण नाही, ते मला पॉसिबल नाही. करू शकते तू, ऑफकोर्स करू शकते, पण माझ्याकडे टाइम नाही आहे. कारण मी हे जे 1.5 मिनिटं पण तुम्ही जे बघतायत ना, त्याला सुद्धा मला ऑलमोस्ट कधी कधी हाफ डे किंवा मग संध्याकाळपर्यंतचा टाईम, त्याच्यानंतर ते एडिट प्रॉपर, कारण शूट नाही बोललं तरी 10 मिनिटाचं होतं, त्याला 1.5 मिनिटापर्यंत आणायचं असतं. मग काही व्हॉइस ओव्हर द्यायचं असेल तर कधीपासून तेच चालू आहे, व्हॉइस ओव्हर देण्याचं. म्हणून टायमावर नाही येतात मिनी ब्लॉग्स. बट टायमावर म्हणजे एक फिक्स टाइम नाहीये, एक फिक्स टाइम नाहीये, पण डेली येत आहे. म्हणजे जसं की ब्लॉग्सचं आहे एक फिक्स टाइम आहे 10 वाजता येतो, पण मिनी ब्लॉगचा टाइम नाहीये, तो कोणत्याही टाइमला येतो. बट येस, चॅलेंज आहे आणि मला मजा येते. मला, समीला, मला दोघांना सुद्धा मजा येते. कलर याचा ना, मरून कलर मस्त वाटतं. छोटासा किती छान आहे, ग्रीन कलर असं छान आहे. फार नाहीसच छान नाहीस ना, छान आहे ना. काळी कलर स्कर्ट, स्कर्ट हे काढू नको आता, ते मस्त घातलंय ना घडी. आपल्या इथे नाही असं वेगळं मिळतं. वा, मला अरे वा, छान आहे. मग घालू, मला घालते. छान आहे कलर, ब्राईट त्यांचे कलर आहेत. आमचं मस्त जेवण झालं आणि आता आम्ही चाललो स्वीटीताई. कारण त्यांच्यासाठी स्वीटीताई नाही, यांच्यासाठी साडी आणली ती आम्ही अजून दिलीच नाही, म्हणजे टाइमच नाही मिळत आहे. सो आज फायनली देतो. स्पेशल बनवलंय मग. हा, आत्ता आल्या लगेच फोन. हे बघ, तुला आवडलं ना बारबरीच्या भाज्या. काय केलं तुम्ही माहित नाही? म्हणजे तुम्ही काय केलं तिकडे? मज्जा मियानकडे. मियान होतं ना त्याचं नाव? दुधी, चणा डाळ आणि माठ बन. पेपर दे वंशू. सकाळची ऑर्डर आता आऊन करते मी. खाली वंशू पेपर दे. सकाळी आलेली ना, मी सोडायला गेलेली. तुझ्या लक्षात आलं नाही. मला वाटलं कुठला डॅम आणि काय. आपण डॅम वर थोडी बसलो. आपण गेलेलो ना, पाऊस पडलेला. हा, म्हणजे आपण त्या लेक वर गेलो. पावना लेक, तेव्हाच पाऊस पडलेला. ती कुठे बोलली डॅम? डॅम बोलली तिथे, अनु बोलली डॅम. अनु डॅम. आपण एक लास्ट टू ते आई बरं गेलेलो त्यावेळी. एक आई बरं गेलेलो बघ, आठवतं? तेच आई बरोबर गेलं, तेच बोलते ती. म्हणजे व्हाईट कलर. ते नाही ग, आपण त्याच्या आधी लास्ट इयर पण गेलो. तो फर्स्ट ट्रेन होता. पण हे पण घेतो, चांगली टेस्ट आहे.
चिरून देऊ का? अगं चिरून देते, अगं चिरून देते ना मस्त बारीक. असू दे. वंशू, ए वंशू, मला तर जेवायची पण इच्छा. वंशू धावपळ हे ते सगळं. किती वाजता आली तू? आत्ताच आली मी किती पहिले होती ऑर्डर? सांगावरती पण ती फुलाला येतात विरारवर पण यायचं. आणि खाली काहीतरी प्ले हे आहे काय चॉपिंग बोर्ड आहे. विराटचा मुलगा होता. बरोबर लावली तुम्ही. माणसं हुशार, ऍक्टिव्हिटीज मध्ये हुशार. ही नाही राजा. आता बघ एक टॉमॅटो कापलाय मी. चॉपर आहे बघ, चॉपर असतो. आणि हा असा का बसला? एवढं लेट येतो हा? महाराष्ट्रात आपलं महाराष्ट्र. महाराष्ट्र आपण जिथे राहतो दॅट इज महाराष्ट्र. अगं हे चालणार नाही नाही सोडा नाही, सगळं नाही आवडत ते सगळं. मस्त चुरी आहे तुझी, माझ्यासारखीच आहे. व्हेरी गुड. स्वतः कंप्लीट केलं. मोहितो बघ काय हे तुला माय गॉड. हे मधुराई सिल्क साडी आणलेली, पण आपण एवढं बिझी होतो देण्यातच राहिले. हा आले 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 आले. कलर फाल्गुनीच्या लग्नाची कशी होती साडी? कलर तसा आहे ना तो कलर, म्हणून घेतला तसा. तुला येलो छान दिसतो. तुला घ्यायचं असेल ना तर मला येल्लोच डोळ्यासमोर आहे. कारण आमच्या हळदीला तू येल्लो साडी नेसलेली छान वाटत. छान आहे, मस्त आहे. मी आता गणपतीत घालते. गोविंदा गोविंदा. मस्त याने बाय बाय. इट्स काय स्पेशल? नथिंग स्पेशल. चलो बाय. उशीर झालाय ना. बस मी जेवले असते तर नायसू तू राहते का? म्हणजे कशा शिकवल्या काय दिसते गाडीत बसले, दादा गाडी चालवतोय. हिला ठेवा आमच्याकडे. तू राहते का? आहे का मिमी? मामा आलाय, मामा आलाय. एकटी बसली तू? येते? पाऊस आला? हो पाऊस आला. मिमी येते तू? येते मामाकडे? चल